मुलींना काय वेगळ्या सवलती देतात का नाही? मुलींना सवलती अशा काही दिल्या जातात? मुलींना अशा वेगळ्या सवलती कुठेच नाहीयेत. खरं हां. अनेक लोकांचा तो एक गैरसमज असतो, की यू-पी-एस-सी मध्ये मुलींना रिझर्व्हेशन आहे का? बरोबर आहे. तर यू-पी-एस-सी मध्ये नाहीये मुलींना नाही. रिझर्व्हेशन. एक्झॅक्टली. आणि ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा जे काही पासिंग क्रायटेरिया आहेत, ते ते सगळे सगळ्यांसाठी सेम आहे. सारखे आहेत. मला जे आठवतंय त्यामध्ये फक्त एका ठिकाणी मुलींना 5 मिनिटांचं एक्झिबिशन आहे. ते ओके, म्हणजे आम्ही पळायचो भरपूरच. म्हणजे आमची प्रॅक्टिस अगदी 21-21 किलोमीटर पळण्याची झाली होती. ओके. पण ज्याचे गुण काउंट होतात, अशी हां. परीक्षेचे 10 किलोमीटर्स होते, की ते 10 किलोमीटर तुम्हाला यायचं आहे आणि मग 40 मिनिटात आलात तर किती मार्क्स, ओके. 50 मिनिटात आलात तर किती, 55, 60. तर 60 मार्क हे पासिंग मार्क्स होते बिकॉज 50% बरोबर. पासिंग. सो 60 मिनिटांमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला 50% मार्क्स मिळतील. त्याच्या बरोबर. आधी आलात तर जास्त मिळतील. 60च्या नंतर आता कमी मिळतील म्हणजे नापास होऊ शकता तुम्ही बरोबर आहे. त्यामध्ये. तर त्यात मुलींसाठी फॉर फॉर बॉईज इट वॉज 55 मिनिट्स. मुलींसाठी ते 60 60 मिनिट होतं. मिनिटं. असा ओके. एक 5 5 मिनिटाचा. मिनिटांचा 5 मिनिटांची सवलत संपूर्ण ट्रेनिंगमध्ये त्या ओके. एका ऍक्टिव्हिटीत होती. ओके. नाही बरोबर बाकी सांगितलंय. ती कारण कुठेच मग नाही. अनेकांना गैरसमज असतो की काहीतरी वेगळं असेल. होय. तर तसं आणि नाहीये. आता चेक केलं पाहिजे. हे मी आमच्या वेळेचं सांगते. एक्झॅक्टली. आता कदाचित ही सवलत नसेल. आहे की नाहीये बरोबर. मला माहित नाही. म्हणजे आय एक्झॅक्टली. नीड टू चेक. बरोबर आहे. छान. मग तो अनुभव छानच होता ट्रेनिंगचा म्हणजे होय, होय. किंवा पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये तुमचं म्हणजे खूप, खूप, खूप. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये मी म्हणेन की ते ओव्हरऑल तुमच्या क्षमताच इतक्या वाढवतं आणि बरोबर आहे. नवीन क्षमता स्वतःच्या दाखवतं. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. बरोबर आहे. आणि कॉन्फिडन्स वाढला की तुम्ही एक मनाने कणखर बनता. बरोबर आहे. किंवा तुम्ही जास्त धाडस करू लागता. बरोबर आहे. जे या क्षेत्रामध्ये आवश्यक असतं कधी-कधी. एक्झॅक्टली.